परब साहेब उत्तर देऊ ना. उत्तर ऐका ना. तुमचा प्रश्न ऐकला ना मी. माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही? माझं उत्तर ऐका ना. असं नाही चालणार. आपण प्रश्न विचारला. माझं उत्तर ऐका ना. खाली बसा पहिलं. असं नाही हो, तसंच आहे. माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना. मग ऐका ना. असं काय अंगा कोण आलं ना. तुम्ही आता अंगा चला खाली बसा. शाहीद विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनी जवळजवळ 11 तक्रारी केल्या आणि त्या 11 मधल्या किमान 9 कामं अशी आहेत की त्या कामाची काम प्रत्यक्षात चालू न होता त्या 9 कामाची बिलं काढलेली. संदर्भातली भूमिका शासनाची हीच आहे की जेवढा पाटील जबाबदार आहे तेवढंच हे कार्यकारी अभियंता जबाबदार आहे. आणि अशा पद्धतीनं जे बिलं काढलेली आहेत आणि काम चालू न होता जे बिलं काढलेली आहेत त्या संबंधितांच्यावर आणि ह्या दोन्ही जो कार्यकारी अभियंता आहे दोघांनाही या ठिकाणी निलंबित करण्यात येईल आणि संबंधिताची सखोल चौकशी करून पुढची कारवाई करू. आपण हेही मान्य करता एसओपी त्यांनी पाळलेली नाही. आपण हेही मान्य करता एका प्रकरणात नव्हे 9 प्रकरणात. हा कोण आहे? हा मालक आहे का? याचा सरकारचा कोड लागतो, तो जावई लागतो का? कशा पद्धतीने तो वागतोय? इतका माज जर त्या माणसाला आहे आणि प्राथमिक चौकशीत तो आढळलाय दोषी. प्राथमिक चौकशीमध्ये सगळे हे दोष तुम्हाला समोर आहेत. मग अधिक याची चौकशी जी डिपार्टमेंटल आपण चौकशी म्हणतोय याच्यातनं आणखीन काय त्याची गरजच नाही, कारण सुस्पष्ट दिसतंय. सदस्य महोदयांना मी सभागृहात सांगू इच्छितो की आपण खूप ज्येष्ठ सदस्य आहात आणि जेव्हा प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेला आहे तेव्हा आपण त्याला निलंबित केलेलं आहे. आणि आज मंत्री महोदय सभागृहात येऊन मंत्री महोदय म्हणजे त्या खात्याचे प्रमुख आहेत. ते स्वतः हे मान्य करतायत की भ्रष्टाचार झालाय, खोटी बिलं काढली आहे. इथे दिलंय की चौकशी प्रस्तावित आहे. चौकशी प्रस्तावित आहे त्याच्या अगोदर मंत्र्यांचं मत पक्क झालेलं आहे की भ्रष्टाचार झालाय. पण नुसतं निलंबित कशाला करताय? आपण त्या खात्याचे प्रमुख आहात, आपल्याला त्याच्यावरती बडतर्फीचीच कारवाई करावी लागेल. त्याचं कारण असं आहे की चौकशी प्रस्तावित व्हायच्या अगोदर, चौकशीतनं काय बाहेर निघायच्या अगोदर मंत्रिमंडळाच्या एका प्रमुख मंत्र्याने सभागृहात हे कबूल करणं की भ्रष्टाचार झालाय. आता वेगळी चौकशी कसली? त्या खात्याचा प्रमुख, त्या खात्याचा सर्वोच्च माणूस हे मान्य करतोय. कशाच्या आधारावरती त्यांनी हे मान्य केलं असेल? कारण ह्या सभागृहात उत्तर देताना त्यांनी हे मान्य केलंय की भ्रष्टाचार झालाय, हे सगळी चोरी झालेली आहे, अगोदरचीच बिलं काढलेली आहेत. याचा अर्थ त्यांनी चौकशी केली आहे ना. आणि एकदा एवढ्या प्रमुख माणसाने चौकशी केल्याच्या नंतर आणखीन दुसरी कुठली प्रस्तावित चौकशी ठेवणार आहे? आणि म्हणून यांना असलेल्या अधिकारामध्ये त्याचं आज निलंबनच झालं पाहिजे. तरच तुम्ही म्हणताय ना बडतर्फ झाला पाहिजे, तरच तुम्ही म्हणताय काळ सोकावला नाही पाहिजे. नाहीतर तुमच्या चौकशातच चालूच राहणार आहे. त्यांचा काल प्रश्न लागला म्हणून आज निलंबनाची कारवाई लागली. हा जर प्रश्न लागला नसता तर निलंबनाची पण कारवाई झाली नसती. त्यामुळे माझी अशी आपल्याकडे मागणी आहे मंत्र्यांकडे की त्याला बडतर्फच केलं पाहिजे, तरच आपण मजबूत मंत्री आहात. आणि सभागृहात आपण चौकशीच्या अगोदर सांगताय, सभागृहात चौकशी व्हायच्या अगोदर आपण सांगताय की भ्रष्टाचार झालाय, त्यांनी मान्य केलंय सभागृहामध्ये. आणि जर मंत्री मान्य करतोय मग आता त्या चौकशीला अर्थ करायला, ती चौकशी आता दबावाखाली होणार कारण मंत्र्यांनी मान्य केलंय. त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे, आपण त्याच्यावरती बडतर्फीची कारवाई करणार का? जी भूमिका मी मांडलेली आहे की जेव्हा प्राथमिक एखाद्या याची प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि जेव्हा प्राथमिक चौकशी झालेली आहे तेव्हा संबंधित जो डेप्युटी इंजिनियरचा चार्ज ज्या पाटीलकडे होता त्याला निलंबित केलेला आहे. आणि या ठिकाणी 2 जे कार्यकारी अभियंता आहेत त्या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करून संबंधित खातेनिहाय चौकशी, विभागीय खातेनिहाय चौकशी करून संबंधितावर त्याच्या पुढे जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कडक कारवाई केली जाईल.